समोर बसलेले माझे विद्यार्थी मित्र, तुम्हाला आज प्रश्न पडला असेल की आज आपल्याला असं का बोलवलेलं आहे आणि फक्त आपल्याच वर्गाला का बोलवलेलं आहे. तर याचं कारण म्हणजे तुमचं वय. आज तुम्ही ज्या वयातून जात आहात त्याला किशोरवयीन अवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे लहानपण नाही आणि खूप मोठेपण नाही, याच्या मधली ही अवस्था आहे. याला टीनेज असंही म्हटलं जातं. जिथं टीनने सुरुवात होते, 12 नंतर आपण 13 म्हणतो, म्हणजे तुमचं टीनेजर चालू होत असतं. तर या वयामध्ये मुलांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. मग त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती, एक प्रकारचा गैरसमज निर्माण होत असतो. मग या वयामध्ये तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. मग ते नेमके बदल कोणते होतात, आपल्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्याच्यावर उपाय काय आहे, याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे 2 तज्ञ डॉक्टर आपल्याकडे आलेले आहेत आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्वप्रथम आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम डॉक्टर भूषण म्हेत्रे. डॉक्टर सुनील गौडा. मी सर्वप्रथम त्यांचा परिचय करून देते. सर्वप्रथम डॉक्टर भूषण म्हेत्रे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर या ठिकाणावरून त्यांनी MBBS ही पदवी घेतलेली आहे. रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इम्फाल या इथून त्यांनी सायकॅट्रीमध्ये MD केलेला आहे. त्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट, रिसायलेन्स, ॲडॉलसन्स प्रॉब्लेम्स, वृद्धावस्थेतील मानसशास्त्र, मेमरी डिसऑर्डर, डिप्रेशन, व्यसनाधीनता अशा अनेक गोष्टींवर ते सध्या काम करत आहेत. त्यानंतर एसकेएम मेडिकल कॉलेज, पाटील हॉस्पिटल, साठे हॉस्पिटल या ठिकाणी ते कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर ॲडिक्शन सायकॅट्री सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन सायकॅट्रिक सोसायटी, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सेक्शुअल मेडिसिन, नॅशनल अँड इंटरनॅशनल सायंटिफिक पब्लिकेशन्स ऑन सायकोसिस, सेल्फ हार्म, डिप्रेशन अँड वर्क स्ट्रेस या ठिकाणी ते मेंबर आहेत. त्यानंतर दुसरा परिचय मी करून देत आहे डॉक्टर सुनील गौडा यांचा. ते MBBS, DPM आणि DNB या पदवी त्यांनी घेतलेल्या आहेत सायकॅट्रीमधून. त्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी या ठिकाणावरून त्यांनी डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन ही पदवी त्यांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर एनॅक्झिटी, डिप्रेशन, सेक्स अँड रिलेशनशिप प्रॉब्लेम, त्यानंतर चाइल्ड सायकॅट्री, ओल्ड वेगवेगळे प्रॉब्लेम्स, स्लीप डिस्टर्बन्स, स्ट्रेस अँड अँगर मॅनेजमेंट या याच्यावर ते काम करत आहेत, सध्या कार्य करतात. त्याचबरोबर ते माई मंगेशकर हॉस्पिटल, AC हॉस्पिटल, त्यानंतर जगताप हॉस्पिटल, साठे हॉस्पिटल आणि ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी कन्सल्टंट म्हणून ते काम करत आहेत. त्याचबरोबर ते एक्झिक्युटिव्ह अँड सायंटिफिक कमिटी मेंबर इंटरनॅशनल लेवलवर, त्यानंतर असोसिएशन ऑफ सेक्शुअल मेडिसिन, फेलो ऑफ इंडियन सायकॅट्रिक सोसायटी, लाईफ मेंबर इंडियन मेडिकल असोसिएशन या ठिकाणी ते मेंबर आहेत. त्याचबरोबर आपल्या पुणे इथे नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल या ठिकाणी ते एक्सटर्नल असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. तर या दोन्ही मार्गदर्शकांचं आपण पुनश्च एकदा टाळ्या वाजवून
सगळ्या विद्यार्थ्यांचे आभार मानतो. हा विषय जो आहे किशोरावस्था याच्यावरती आम्ही बोलणार आहोत. साधारण 1 ते 1.5 तासाचा कार्यक्रम असेल. त्याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला जे काही प्रश्न पडतील ते तुम्ही मोकळेपणाने विचारावे ही अपेक्षा आहे. त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला वाटतं की काही विचारायचं आहे तिथे तुम्ही हात वर करून विचारलं तर तिथे आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. तर किशोरावस्थेबद्दल तुम्हाला काय सांगता येईल तुम्ही सांगू शकेल? किशोरावस्था म्हणजे काय? मॅडमने आता तुम्हाला सांगितलं ना, टीन म्हणजे काय किंवा टीन एज म्हणजे काय, तर त्याच्याबद्दल काही सांगता येईल तुम्हाला? ही अवस्था काय आहे? जे पण येईल ते सांगू शकेल. म्हणजे हा काही परीक्षेचा प्रश्न नाही. मला जे वाटतं की आता हे टीनेजर किंवा किशोरवयीन अवस्था म्हणजे काय, मोकळेपणाने बोलत आहे की तुम्ही बोलल्याशिवाय काही गोष्टी पुढे जाणार नाही. मॅडमने बोलता बोलता सांगितलं की तुम्ही धड मोठे पण नाही आणि धड लहान पण नाही. म्हणजे काय? म्हणजे काहीतरी असेल ना वेगळं. नक्की काय सांगता येईल? कोणी सांगू शकते? नंतर ते 19 वर्षापर्यंतची ही वयाची स्टेज आहे की ज्याच्यामध्ये काही बदल होतात. शरीरामध्ये बदल होतात, मानसिक काही बदल होतात. आणि हे बदल काय स्वरूपाचे असतात त्याच्याबद्दल काही वेळेला कुतूहल असू शकतं, काही वेळेला शंका असू शकतं मनात, किंवा काही वेळेला विनाकारण न्यूनगंड निर्माण होऊ शकतो, भीती निर्माण होऊ शकते. तर ते काय प्रकारचे बदल असतात, त्याच्यामधले हे जे बदल आहेत त्याला कसं सामोरं जायचं हे थोडं आपण बघूया. तर हे चाइल्डहुड आणि अडल्टहुड जसं मॅडमने सांगितलं तसं हे मधली अवस्था आहे. आणि ही अवस्था आहे त्याच्यामध्ये आपले मानसिक बदलही होत असतात. म्हणजे फक्त शारीरिक बदल होत नाही तर मानसिक बदलही होत असतात. एक प्रौढ व्यक्ती म्हणून आपण स्वतःला मोठं करत असतो. त्याच्यामध्ये जे बदल असतात ते आपण पुढे पुढे पाहूया. तर हे या स्टेजेस आहेत. त्या स्टेजेसमध्ये 10 ते 19 याला आपण किशोरावस्था म्हणतो. त्याच्यामध्ये आपण ते वेगवेगळं करू शकतो. सगळ्यात सुरुवातीची अवस्था जी 10 ते 13 वर्ष, त्याच्यानंतर 14 ते 16 वर्ष आणि मग 17 ते 19 वर्ष. आणि त्याच्यानंतर मग आपण म्हणतो की तारुण्य म्हणतो, युथ म्हणतो किंवा यंग पीपल म्हणजे काय, तरुण माणसं, तरुण लोक. तर हे थोडंसं बोललं की काय एकमेकांमध्ये मिसळणारी अवस्था आहे. पण साधारणतः किशोरावस्था ही 10-11 वर्षापासून 19 ते 20 वर्षांपर्यंत असते. याच्याबद्दल साधारण असं म्हटलं जातं हा थोडासा गोंधळाचा भाग असतो किंवा तिथे ताण वाढतो, टेन्शन वाढतं. आणि या गोंधळलेली अवस्था असते ज्याच्यामध्ये मुलं मनाला येईल तसं वागतात, काही नवनवीन करायचं त्यांच्याकडे खूप चांगला असतो. त्यांना सगळं करून बघायचं असतं. म्हणजे ॲक्च्युली अनुभवाचे बोल जास्त महत्त्वाचे वाटत नाही. तर स्वतः मी करतो, स्वतः अनुभव घेतो आणि मग मला काय वाटतं ते माझं मी करतो. अशी अवस्था बरोबर असते. फार काही मोठे प्रॉब्लेम्स असतात असे नाही आहे, पण ही अवस्था थोडीशी गोंधळलेली असते, कन्फ्युजन निर्माण करणारी असते. त्यामुळे त्याला कसं सामोरं जायचं ते आपल्याला बघायचं. बऱ्याच वेळेला असं होतं की एक 5वी 6वी पर्यंत मुलं शांत असतात आणि त्याच्यानंतर असं काहीतरी होतं की त्यांना काहीतरी चावलंय की काय, त्यांच्यामध्ये बदल व्हायला लागतो. उलटं बोलायला लागतात, आर्ग्यू करायला लागतात, मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणायला लागतात, किंवा स्वतः एकटं बाहेर राहायला लागतात. त्यांना कुठे आहे मी हे सांगायला नको वाटतं. पालकांसोबत जास्त वेळ न घालवता मित्रांसोबत जास्त वेळ घालवायला आवडायला लागतं. ही अवस्था काहीतरी बिथरलेली अवस्था असते. काहीतरी चावल्यानंतर कसं रिॲक्शन येते ना तशी अवस्था असते असं म्हणू शकतो आपण. काहीतरी बदल, ते का बदल म्हणजे आपण प्रौढ पण नसतो, लहान मूल पण नसतो आणि आपल्यालाच कळत नाही की नक्की काय चालू आहे. कधी कधी आई वडील म्हणतात की हे करायला पाहिजे असंही म्हणतात, मोठ्या माणसासारखी अपेक्षा पण ठेवतात. आणि कधी मध्ये असं म्हणतात की नाही तू सगळं ऐकलं पाहिजे. पण कळत नाही ना की नक्की मी मोठ्या माणसासारखं वागायचं, माझं मी काही गोष्टी करायच्या की सगळं त्यांचं ऐकत राहायचं. अशी मध्य
पण टीचर काय म्हणतात की बाबा हा कधी सुधारणार नाही किंवा काय बदल करणार तू, जर ते फरक पडणारच नाही तू असंच राहतोस. आणि सगळेजण एकंदरीत असे म्हणतात की बाबा जबाबदारीने मला तुम्हाला काही कळत नाही असा टीनेजर्स वाटतं. म्हणजे सगळेजण तुम्हाला फक्त सवय लावण्याकडे त्यांचा किंवा तुम्हाला रूल्स आणि रेग्युलेशन शिकवण्याकडे त्यांचा कल असतो. आता तुम्ही सगळेजण नवीन या बरोबर, आणि प्रत्येकाचं वय किती आहे? 13, 14, 15, 14 आणि 15 बरोबर. बरं, जेव्हा तुम्ही 10 वर्षाचे होता किंवा 8 वर्षाचे होता, 9 वर्षाचे होता आणि आता तुम्ही 14-15 वर्षाचे आहात, तुमच्या आईबाबांचं तुमच्यासोबत वागणं आणि तुमच्या आईबाबांसोबतचं वागणं याच्यात काही फरक आहे? आहे? कुठली फरक आहे? चिडचिडपणा होतो. चिडचिडपणा होतो आपल्याला. अजून कोणाला काही सांगायचं? बोला मोकळेपणाने, काही असेल. अजून कोणाला काय वाटतं? राग येतो. राग येतो. अजून कोणाला? बरं, मी असताना काही गोष्टी वेगळ्या आवडायच्या आणि आता 14-15 वर्षाच्या असताना गोष्टी काही वेगळ्या आवडतात. काय फरक वाटतो? काय वेगळं आवडतं? बोला. तुमचा सर्वात जास्त वेळ कशात जातो? कशामध्ये? सर्वात जास्त वेळ फोनमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त अजून फोन आणि टीव्ही मध्ये वेळ जातो. बरं, 8 वर्षाचे असताना सर्वात जास्त वेळ कशात जायचा तुमचा? खेळण्यासाठी. मग काही बदल झाली आहे तुमच्याकडे ना, की खेळण्यापासून तुम्ही आता टीव्ही आणि मोबाईल. तर हे काही बदल झाले म्हणजे तुमच्या खेळण्यातले चॉईस, आई बाबांच्या रागवण्यामध्ये पण बदल झाले, बरोबर की नाही? तर आता जे सर सांगत होते की किशोरवयीन अवस्थेत असेच लहान मुलातून मोठं होतानाची ती मधली अवस्था आहे ती किशोरवयीन अवस्था. तर हा बराचसा गोंधळलेला भाग असतो. खूप मोठ्या प्रमाणात काही बदल होतात आपल्या खेळण्याच्या पद्धतीमध्ये, शारीरिक, बाकीच्या अजून काही पुढे गोष्टी आहेत, आपण त्याच्याबद्दल बोलूया. सर, तर याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आवडायच्या, त्या आधी कुठल्या तरी वेगळ्या गोष्टी आवडायच्या आणि आता कुठल्या तरी वेगळ्या गोष्टी आवडतात असं होतं ना. तुम्ही ते गाणं ऐकले का? चॉकलेट, लाईम ज्यूस, आईस्क्रीम, टॉफिया, काय ते गाणं तुम्ही सांगू शकेल का? कोणी म्हणेल का करते? कुठल्या पिक्चरचं गाणं आहे ते तरी सांगा. परफेक्ट. हा, गाणं म्हणतात कसे? ये कौन सा मूड है, मोड है जिंदगी का. म्हणजे काहीतरी चेंज होतं ना, आधी काहीतरी गोष्टी वेगळ्या आवडायच्या आणि आता वेगळ्या आवडायला लागल्या. आपण बघूया मग टीनेजमध्ये काय काय होतं. आपल्यात शारीरिक बदल होतात, म्हणजे संप्रेरक किंवा हार्मोन्स असतात ते त्याचे सिक्रिशन्स वाढतात, हार्मोनल लेवल बॉडीची वाढते. आपल्याला दरवाजा बंद करता येईल. आणि खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात. अभ्यासाचं प्रेशर असतं, मी तर सांगतो हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, त्याचं प्रेशर असतं. आपल्याला एक वेगळं फॅमिलीशिवाय आपली आयडेंटिटी किंवा आपण कोण आहे याची ओळख नवीन आपल्याला तयार करायची असते. आणि शारीरिक बदल या सगळ्याला पण सामोरं जायचं असतं. त्यामुळे ते खूप डिफिकल्ट पण जातं काही वेळेला. म्हणजे हे सगळं कसं पॅरेंट्स पण सांगतात तुला असं करायचं, टीचर पण सांगतात, कोणाला 9वी 10वी 11वी
12वी महत्त्वाची वर्ष पण आहे, अभ्यास पण करायचा असतो, स्वतः कसा दिसतो याच्याकडे लक्ष पण द्यायचं असतं, चांगलं दिसायचं पण असतं आणि हे सगळं कसं मॅनेज करायचं त्यामुळे थोडासा गोंधळ होतो. तर हे साधारणतः 10व्या वर्षी मुलींच्या मध्ये सुरू होतं आणि मुलांच्या मध्ये साधारणतः 12-12.5 वर्षामध्ये बदल सुरू होतात आणि हे बदल शारीरिक म्हणजे उंची वाढणे याच्याने हे बदल सुरू होतात. आणि तसेच काही हार्मोनल चेंजेस पौगंडावस्था ज्याला म्हणतो प्युबर्टी, ज्याच्यामध्ये काही मॅच्युरिटी सेक्शुअल मॅच्युरिटीमुळे बदल होतात आणि ते बदल वेगवेगळे असतात. म्हणजे सेक्स ऑर्गन जे असतात त्याच्यामध्ये बदल होतात किंवा दाढी-मिशा येणं या गोष्टीला सुरुवात होते. काही प्रायमरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक असतात, जसं तुम्ही बायोलॉजीमध्ये शिकला असाल, जीवशास्त्रामध्ये सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळे डेव्हलप होत असतात. प्रायमरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणजे प्रायमरी सेक्स ऑर्गनमध्ये बदल होत असतात आणि सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणजे बाकी ऑर्गन्समध्ये बदल होत असतात, जसं की दाढी-मिशा येणे किंवा आवाजामध्ये बदल होणं. मुलांचा आवाज वेगळा होतो, थोडंसं याव्या केल्यानंतर साधारणतः मुलांमध्ये काय होतं की अंधे मोठे होतात, मसल्स त्यांच्या मोठ्या होतात, बॉडी बिल्डिंग करावं वाटतं आणि मुलींमध्ये बदल हे त्याच्यापेक्षा वेगळे असतात आणि हे बदल असतात ते मुलींमध्ये थोडेसे लवकर होतात. 1-2 वर्ष मुलींमध्ये येणारे बदल हे लवकर असतात. त्याच्यानंतर आपण बघूयात की हे शारीरिक बदल होत असताना आपल्या मनावरती काय काय परिणाम होतात. म्हणजे मानसिक आपल्याला कोणकोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. मोठा माणूस म्हणून आपण त्यावेळेला स्वतःला विकसित करत असतो, त्यावेळेला आपण आपल्या शरीरात होणाऱ्या शारीरिक बदलाकडे कसं बघतो, त्याच्यानंतर आपल्या मेंदूची वाढ कशी होत असते, आपलं सामाजिक ज्ञान कितपत वाढतो आणि आपण एक स्वतःची ओळख कशी निर्माण करू शकतो आणि काय करावं आणि काय नाही करावं याचा निर्णय आपण कसा घेऊ शकतो हे थोडक्यात आपण बघूया. मला सांगा, आता तुमच्यापैकी किती लोकांची हाईट मागच्या 1 वर्षात भरपूर वाढली? हात वर करा. तुमच्यापैकी किती लोकांची हाईट भरपूर वाढली आहे मागच्या 1 वर्षात? राईट. तुमच्यापैकी किती लोकांना छोट्या छोट्या मिशा आल्या? हात वर करा. तुमच्यापैकी किती लोकांना काठी केस आले? हात वर करा. तुमच्यापैकी किती लोकांचा तुमचे घरची लोक किंवा मित्र म्हणतात की आवाज बदललाय? हात वर करा. शाबास. तर हे जी बदल आहेत ना, ही सगळी शारीरिक बदल आहे. हे लक्षात आलं तुम्हाला की म्हणजे ते तुम्ही लहानपणातून मोठे होत असताना झालेली बदल आहे. त्याच्या व्यतिरिक्त जसे शारीरिक बदल सरांनी सगळ्यांनी सांगितले आपल्याला, त्याच्या व्यतिरिक्त काही बदल अजून होत असतात. जसं आता 7वीला असताना 6वीला असताना आपला अभ्यासाचा जो काही सिलेबस असतो आणि आता तुमच्या 9वीचा सिलेबस, याच्यामध्ये फरक आहे ना? सोपा झालाय का अवघड झालाय? अवघड झालाय. अवघड कशामुळे झालाय? अवघड कशामुळे झालाय? नाही, अवघड कशामुळे झालाय त्याचं म्हणणं आहे की अभ्यास करत नाही म्हणून. अभ्यास करत नाही हा वेगळा भाग आहे, पण जशी जशी आपली बुद्धीची पण वाढ होते, बरोबर की नाही, बुद्धीची वाढ होते, तर आपल्याला जे टास्क असतात किंवा आपले डिफिकल्टी लेवल्स असतात ते वाढत जातात. तुमच्यापैकी किती लोक गेम खेळतात, ऑनलाईन गेम? सगळे ऑनलाईन गेम खेळता तुम्ही? बरं, ऑनलाईन म्हणजे ग्रुप करून खेळता ना तुम्ही? तर प्रत्येक वेळी डिफिकल्टी लेवल वाढत जाते ना.
बरोबर आहे की नाही? तर तसंच अभ्यास, 9वीचा अभ्यास, 10वीचा अभ्यास, 11वीचा अभ्यास, तुमच्या बौद्धिक वाढ झालेली असते, त्यामुळे त्याची डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढलेली असते. तर हे सगळे बदल आपल्याला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. शारीरिक बदलासोबत हे बाकीचे जे बदल काय होतात तेही बघूया. त्याच्यामध्ये फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे समजा एखाद्याची उंची खूपच जास्त वाढली किंवा एखाद्याला छोटीशी मिशी आलेली आहे आणि एखादा वर्गात असा आहे की त्याला मिशी अजून फुटलेलीच नाही आहे. मग असं झालं तर काय होतं, असं कुठेतरी वाटायला लागतं ना की बाबा माझ्यामध्ये काही बदल तो होतोय की नाही होतोय, किंवा माझ्यामध्ये लवकर झाला म्हणजे माझ्यात काय चुकीचं तर घडत नाही आहे ना. तर हे सगळं कुतूहल पण निर्माण होतं आणि काही वेळेला भीती पण निर्माण होते की मी कुठेतरी पाठीमागे पडतोय किंवा माझ्यात काहीतरी बदल जो झालाय तो चुकीचा आहे, योग्य नाही आहे असं वाटायला लागतं. त्यामुळे मग लाज वाटणं किंवा अपराधी वाटणं, किंवा काही वेळेला काय होतं की सेक्शुअल आयडेंटिटी ही पुरुष म्हणून मोठं होणं किंवा मी स्त्री म्हणून मोठं होणं याच्यामध्ये काही वेळेला प्रॉब्लेम यायला लागतात. जर तो न्यूनगंड निर्माण झाला किंवा ती लाज किंवा भीती अनाठाई निर्माण झाली तर थोडंसं प्रत्येकामध्ये हे फरक असतो. अगदी त्याच वयाला त्याच वेळेला सगळ्यांना सगळे सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक येतील असं होत नाही, तर थोडेफार पुढे पाठीमागे होत असतात या गोष्टी. 1 मिनिट घेऊ का? त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता प्रत्येक वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात. काही मुलांना लवकर मिशी येते, काही लोकांना लवकर मिशी येत नाही. बरं, मग ज्यांना लवकर मिशी येत नाही त्यांना तुम्ही काय करता? चिडवता, है ना? आणि ज्यांची हाईट कमी असते, ज्यांची हाईट एकदमच वाढलेली असते, त्यांना काय करता? चिडवता. बरं, चिडवणं योग्य आहे का? चिडवणं योग्य आहे? कारण की कसं असतं, प्रत्येकाच्या काही डेव्हलपमेंट हे त्या त्या वयामध्ये वेगवेगळ्या वेगाने होत असतात. काही लोकांची लवकर होते, काही लोकांची थोडीशी हळू होते, कारण की तो वयाचा टप्पा तसा असतो. एकाच दिवशी सगळ्यांची डेव्हलपमेंट होत नाही. त्यामुळे आपण कोणालाही चिडवणं योग्य नाही. राईट? याच्यानंतर पुढचा भाग येतो तो अतिशय महत्वाचा आहे, ब्रेन डेव्हलपमेंटचा. मेंदूचा कुठला भाग आणि कधी डेव्हलप होतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. होतं काय की शरीर खूप झपाट्याने वाढतं पण मेंदूची वाढ मात्र झालेली नसते. आणि शरीर झपाट्याने वाढलंय, हॅलो, शरीर जर खूप झपाट्याने वाढलंय आणि मेंदूची वाढ झाली नाही तर होईल काय? तुम्ही शांत बसलात तर लेक्चर लवकर संपेल, नाहीतर मग लेक्चर लांबणार आणि जे जेवढं जास्त बोलणार त्याला प्रश्न विचारले जाते. चालेल? तर मेंदूमध्ये जे बदल घडतात ते बघत पण कुठल्या मेंदूचा भाग कधी डेव्हलप होतो. तर याच्यामध्ये ना हा जो कपाळा पाठीमागचा भाग जो दाखवला ना त्याला प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात किंवा त्याला सीईओ ऑफ ब्रेन म्हणतात, म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ ब्रेन. म्हणजे ब्रेनचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो कपाळाच्या पाठीमागचा भाग असतो, त्याला प्रमस्तिष्क पण म्हणतो आपण. आणि हा जो भाग असतो ना हा सगळ्यात शेवटी डेव्हलप होतो आणि हा फक्त माणसांमध्ये असतो, हा जनावरांमध्ये नसतो. मग मेंदूचा जो सीईओ आहे किंवा सगळ्यात महत्वाचा भाग आहे जो सगळं कंट्रोल करणार, प्लॅन करणार, ऍक्शन घ्यायची की नाही घ्यायची ते ठरवणार, तो भाग डेव्हलप झालेला नाही. ही अशी अवस्था आहे. त्याची कामं काय काय आहे? प्लॅनिंग करणं, नियोजन करणं, रिजनिंग करणं, म्हणजे काय हे किती महत्वाचं आहे ते तोलणं, हे करावं नाही करावं त्याचा अंदाज घेणं, जजमेंट त्याला म्हणतो. आणि इम्पल्स कंट्रोल म्हणजे अविवेकी वागणं, म्हणजे मनात आलं आणि करून मोकळा झालो असं जे होतं ते होऊ नये म्हणून कोणता मेंदू काम करतो तर कपाळा पाठीमागचा हा भाग, त्याला फोर ब्रेन म्हणतो किंवा प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो. आणि हा भाग कधी डेव्हलप होतो तो सगळ्यात शेवटी डेव्हलप होतो. तर आपण ते डेव्हलपमेंटची MRI ब्रेनची स्लाइड बघूया. तर याच्यामध्ये दाखवलंय हा मेंदूचा MRI केलेला आहे, त्याच्यामध्ये मॅच्युरिटी दाखवली, म्हणजे रेड आणि येल्लो जे दिसतोय ना त्याची वाढ नाही झालेली आहे, तो प्रॉपरली डेव्हलप नाही
पूर्ण ब्ल्यू दिसतोय ना, तो सगळ्यात डेव्हलप्ड भाग आहे, जो अगदी प्रौढ व्यक्तीचा असतो तो. आणि तुम्ही पाहिलं तर जो प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे ना, तो सगळ्यात शेवटी डेव्हलप होतो. म्हणजे जे अडवायचं काम करतो, बाबा हे करायला नाही पाहिजे, हे स्वतः सांगणं, हे मेंदूच्या कोणत्या भागाचं काम आहे, तर या भागाचं काम आहे. आणि तो मेंदू सगळ्यात शेवटी डेव्हलप होतो आणि तो साधारणतः 20 ते 22व्या वर्षी डेव्हलप होतो. त्यामुळे काय करायचं हे सगळं कळायला लागतं, किंवा तसं शरीर तयार झालेलं असतं, शरीरामध्ये बदल झालेले असतात, पण काय करायचं नाही किंवा प्लॅनिंग कसं, नियोजन काय पाहिजे, पुढचं ध्येय माझं काय आणि त्याच्यासाठी मला काय केलं पाहिजे, याचं सगळ्याचं प्लॅनिंग जे करायचं असतं, तो मेंदूचा भाग मात्र सगळ्यात शेवटी डेव्हलप होतं. त्यामुळे होतं काय की हे एका गाडीसारखं होतं. एक 4 व्हीलर आहे, त्याच्यामध्ये खूप सारं पेट्रोल आहे किंवा डिझेल आहे, इंजिन पण एकदम नवीन आहे आणि मोठे इंजिन आहे, खूप मोठी पॉवर आहे, ताकद मोठी आहे त्या इंजिनची. पण प्रॉब्लेम असा आहे की त्या गाडीला ना ब्रेक सिस्टीम प्रॉपर नाही आहे आणि जो ड्रायव्हर आहे ना त्याला गाडी चालवताच येत नाही. आणि अशी अवस्था असते ती किशोरावस्था. मग काय होईल असं असेल तर गाडी तर चालवावीशी वाटणार, गाडीचं स्पीड वाढावं असं वाटणार, पण इथे गाडी धड चालवता व्यवस्थित येत नाही आहे आणि ब्रेकही नाही आहे. त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता खूप जास्त आहे, म्हणजे प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता खूप जास्त आहे. मग अशा वेळेला काय होतं की आपल्याला काहीतरी नवीन करावंसं वाटतं. म्हणजे करावंसं वाटणं हे तर सुरू झालेलं असतं, हे करावं ते करावं, कुतूहल नवीन गोष्टीचं असतं. मग थोडंसं तंबाखू खाऊन बघितलं तर काय होतं, किंवा एखादी सिगारेट पिली तर काय होतं, नक्की एवढे लोक पित आहेत, तर टेस्ट करायला काय हरकत नाही म्हणून ते बघायचं चालू होतं. किंवा तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की गेमिंगमध्ये पण तेच होतं की काय होतं की थोड्या वेळासाठी खूप छान वाटतं, मजा वाटते, पण त्याच्यानंतर मग बोर वाटायला लागतं आणि मग ती मजा पुढे येण्यासाठी तुम्ही पुन्हा करायला लागता. आणि ह्या गोष्टी रिपीटेडली व्हायला लागल्या तर मग त्याचं व्यसन लागतं. आणि हे व्यसन लागण्यासाठी खूप फर्टाईल ग्राउंड असतं, म्हणजे सुपीक जमीन आहे. कुठलंही व्यसन लागण्यासाठी सुपीक जमीन म्हणजे किशोरवयीन अवस्था. कारण ड्रायव्हर चांगला नाही आहे, त्याला गाडी चालवता येत नाही आहे आणि ब्रेक पण नाही आहे, त्याला फक्त सांगायचं तो सुटतो, तो काही करू शकतो. पण त्याला स्वतःचं बरं वाईट करण्यासाठी त्याचा मेंदू तेवढा डेव्हलप झालेलाच नाही. मग वर्तणुकीची व्यसन म्हणजे फक्त काहीतरी अल्कोहोल पिणं किंवा सिगारेट उडणं नाही, पण काही वेळेला वर्तणुकीमध्ये पण व्यसनं असतात. जसं गेमिंग खेळत राहणं किंवा अभ्यास राहिला, सगळं राहिलं, गेम खेळायला मजा येते, मजा नक्की येते, पण ती मजा आता करायची की नाही करायची हे मात्र सांगताच येत नाही, ठरवताच येत नाही. तर तुम्ही मुद्दाम करत नाही, पण तुमच्या मेंदूमध्ये तो भाग डेव्हलपच झालेला नाही, त्यामुळे ते करावंसं वाटतं, मजा येते ना, हे करावंसं. आणि मग काही वेळेला काय होतं की त्याचं नुसतं घातक गेमिंग नाही, तर मग त्याचं प्रॉपर मानसिक आजारामध्ये रूपांतर होतं की जिथे बाबा बाकी सगळ्या गोष्टी डावलल्या जातात, अभ्यास नको, काही नको, आणि मग फक्त गेम खेळत राहणं, मग झोपेच्या वेळा बिघडतात, सगळं बिघडतं आणि काळ वेळ याचं काही मान राहत नाही. आणि अशा वेळेला मग बाकी सगळे प्रॉब्लेम पण यायला लागतात. जसं गेमिंगचं आहे तसंच अल्कोहोल आणि स्मोकिंगचं पण आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी हात वर केला होता गेमिंगसाठी, राईट? ऑनलाईन गेमिंगसाठी किती वेळ तुम्ही घालवता गेम्समध्ये? तासभर, अजून 1 तास फक्त, अर्धा तास. बरं कोणी बोलणार आहे का? बरं कोणी बोलणार? 2 तास. अजून 2 तास. 3 तास. 3 तास. 3 तासापेक्षा अजून जास्त कोणी करतं? हे आता आपल्याला ऑप्शन नाही आहे. 3, 4, 5, पण प्रामाणिकपणे सांगा किती तास खेळता तुम्ही गेम? बरं, घरामध्ये सर्व 3, 4 तास होतात ना दिवसामध्ये? 4 तास. तुला म्हणायचं 5 तास. बघा, तुमच्या घरामध्ये आई सर्वात जास्त तुम्हाला कुठल्या गोष्टीवरून रागवतं? कोण? मोबाईल, टीव्ही. आणि बाबा?
बाबा अभ्यासावरून रागवते आणि आई रागवते मोबाईलवरून. बर, आता सगळ्यांनी ना स्लाइड समजावून सांगितली तुम्हाला. हे लक्षात आलं तुम्हाला? काय लक्षात आलं? म्हणजे आलं लक्षात नाही? मास्क काढून बोल पण. त्याचं असं म्हणणं आहे की जे घातक गेम असतात त्याच्याने आपल्याला त्रास होतो. पण तुम्हाला असं कोणाला काही कळालं का स्लाइड्स मधून काय सांगितलं सरांनी? व्यसन कशा कशाची असतात? गेमचं व्यसन असतं. बरं, व्यसन कशाला म्हणतात? व्यसन कशाला म्हणतात? सवय. अजून काय व्यसन? अजून ये बेटा इकडे. समोर येऊन बोला. ओव्हर ॲडिक्शन. ओव्हर ॲडिक्शन म्हणजे थोडं अजून मोकळपणाने सांग काय काय होतं ओव्हर ॲडिक्शन म्हणजे आता एखाद्याला गेमचं ॲडिक्शन लागलं असं म्हणतो आपण, तर तो काय करतो? सतत खेळत बसतो. सतत म्हणजे सतत म्हणजे वारंवार. वारंवार म्हणजे त्याच्यात किती तास जातात? 3-4. 3-4 तास. त्याच्यामुळे काय होतं नुकसान? त्याचा अभ्यासाचा वेळ जातो. अजून आणि टाइमपास होतो. अजून चला अजून काय झालं? तर पुढे असायचं नाही, जो हसत त्याला कुठेपर्यंत बोलू. डोळ्याचं नुकसान होतं. डोळ्याचं नुकसान होतं. बरं, आता जसं तुमच्यापैकी बऱ्याच काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की 3 तास 4 तास जातात ना. बरं, या 4 तासामध्ये आपण कुठल्या गोष्टी गमावतोय? अभ्यास तर अभ्यास एक भाग आहे ना. अभ्यासाव्यतिरिक्त काय गमावतोय आपण? बाहेर खेळणं पण बंद होतं ना. अभ्यास बंद होतो. घरातल्या एखाद्या छोट्या मोठ्या जबाबदारी असतील, आईबाबांना मदत करायची असेल तेही बंद होतं. मग त्या गोष्टींमुळे सगळ्यांची चिडचिड होते की नाही? राईट. तर आता हे आपल्याला टाळण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात बरं. आणि हे फक्त गेमच्या बाबतीत झालं. अजून काय काय गोंधळ होतो या वयामध्ये त्याच्याबद्दल सर पुढे बोलतील. त्याच्यानंतर अजून एक बदल होतो म्हणजे आपण समाजामध्ये पण एक प्रौढ व्यक्ती म्हणून हळूहळू तुम्ही मोठे व्हायला लागता. म्हणजे आता हे वय असं असतं की लहान मुलांच्या भोळक्यामध्ये मन रमत नाही पाहत. मोठी माणसं काय करतात, मोठी मुलं तुमच्यापेक्षा काय करतात, त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागतो. आणि अशा कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट लागतात तर सांगू शकाल? अशा कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट यायला लागतो तुम्हाला मोठ्यांच्या? बोलत कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट येतो? मोठी जी मुलं करतात. न्यूज बघायला. अजून त्यानं सांगितलं की न्यूज बघायला. ओके. आणि असंही वाटतं की आपल्या लोकांच्या मध्ये राहावं. बरोबर आहे ना? आपल्या वयाच्या लोकांच्या मध्ये राहावं. फार जे छोटे असतात त्यांच्यामध्ये नको राहिला, घरी नको राहिला असं वाटायला लागतं. त्याच्यानंतर पुढे असं होतं की आपली सोशल डेव्हलपमेंट त्याच्यावरती डिपेंड राहते. म्हणजे आपण कोणासोबत किती टाइम स्पेंड करतो, कोणासोबत किती वेळ घालवतो त्याच्यावरती ओव्हरऑल समाजामध्ये आपली जी काही प्रतिमा निर्माण होते ती ठरते. पण त्याच्यामध्ये आपण कोणाला तरी रोल मॉडेल करतो. म्हणजे काय? कुठला तरी हिरो आवडायला लागतो किंवा कुठला तरी नेता आवडायला लागतो आणि मग त्याच्यासारखं बनावं असं वाटतं, त्याच्यासारखी बॉडी बिल्डिंग करावंसं वाटतं, त्याच्यासारखं दिसावं असं वाटतं. फॅमिलीमधल्या पण काही लोकांकडून आपली अपेक्षा तयार होते. ती अपेक्षा मग आपल्या जे रोल मॉडेल आहेत त्याच्यामध्ये बसते नाही बसते आपण असं ठरवतो. मग आपण नाही म्हणायला लागतो काही गोष्टींसाठी. घरच्यांना आपण नको म्हणायला लागतो किंवा त्यांना जे सांगायचं आहे, त्यांना जे बोलायचं आहे त्याच्यापेक्षा
म्हणजे घरची जी ओळख आहे ती त्यांची ओळख असते, पण आता तुमची जी ओळख असते ती फक्त घरच्यांच्यावरून होत नाही. किशोरवयीन मुलांची ओळख ही फक्त घरावरून ओळख होत नाही, त्याच्यामध्ये बाकी घटक पण समाविष्ट होतात. ते म्हणजे तुम्ही कोणासोबत जास्तीत जास्त वेळ असता, म्हणजे तुमचं सर्कल किंवा तुमचा ग्रुप असतो जो ज्याच्यासोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ असता, आणि मग तुमचं स्कूल, तिथले टीचर्स आणि तुमचं एकंदरीत खेळतानाचा असणारा ग्रुप, या सगळ्यांमुळे तुमचं सोशल डेव्हलपमेंट करते किंवा सामाजिक प्रतिमा तुमची निर्माण होते. तुम्ही कोण आहे हे समाजामध्ये लक्षात यायला लागतं. तुमचा सर्वात जास्त वेळ कोणासोबत जातो? सगळ्या मित्रांसोबत. पण शाळा किती तासाची शाळा असते? 8 तासाची. 5 तासाची. मग 5 तासाची बाकीचा वेळ घरी असतो ना? मग तुमचा वेळ घरी जास्त जातो का मित्रांसोबत जास्त जातो? म्हणजे घरी गेल्यानंतर पण मित्रांसोबत. म्हणजे इथे वेगळे मित्र असतात आणि सोसायटी मधले किंवा बाजूचे वेगळे मित्र असतात, बरोबर ना? तर तुमचा सर्वात जास्त वेळ मित्रांसोबत. बरं, सर्वात जास्त चिडचिड कोणावर होते या वयामध्ये? बरं, मी 2 ऑप्शन देतो, त्या 2 ऑप्शन नुसार तुम्ही हात वर करा. सर्वात जास्त चिडचिड आई बाबांवर होते, किती लोकांची? हात वर करा बिंदास. शाबाश. सर्वात जास्त चिडचिड लहान बहिणीवर किंवा लहान भावावर होते. सर्वात जास्त चिडचिड शिक्षकांवर होते. एकही हात वर नाही. तर सर्वात जास्त या सोशल डेव्हलपमेंट मध्ये जे होतं ना, की तुमचा जो सर्वात जास्त तुमच्यावर प्रभाव असतो तो तुमच्या मित्रांचा असतो आणि तुमच्या शाळेचा असतो. शाळा आणि मित्र आपल्याला घडवतात. तर महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही ह्या वयामध्ये आहात तेव्हा तुम्ही एवढी काळजी घेणं गरजेचं आहे की आपला मित्र परिवार योग्य आहे की नाही. योग्य नसेल तर आपला एखादा मित्र चुकीच्या दिशेने जात असेल, चुकीच्या गोष्टींकडे जात असेल तर त्याला मदत करणं गरजेचं आहे. किंवा असं जर वाटत असेल की आपण चुकीच्या ग्रुपमध्ये आहोत तर तिथून बाहेर निघणं गरजेचं आहे. ही झाली सोशल डेव्हलपमेंट. हा, म्हणजे सोशल डेव्हलपमेंट मध्ये या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे घरचे पालक येतात, आपल्याला काय सोयी सुविधा अवेलेबल आहेत ते येतं, आपल्या स्वतःची बुद्धिमत्ता किती आहे आणि किती वापरतो आपण ते येतं, आणि आपल्या काही सवयी आहेत त्या सुद्धा येतात. त्यामुळे सवयी जर इथे असतील तर समाजामधली प्रतिमा आपली बदलत जाते आणि कदाचित ती लाईफ लॉंग परिणाम करते आपल्यावर. आता हा सगळा गोंधळाचा भाग आपण चर्चा करतोय, त्याच्यामध्ये शेवट काय असतो? एकतर आपण कन्फ्युज्ड म्हणून किंवा गोंधळलेला प्रौढ व्यक्ती म्हणून तयार होतो, किंवा खूप व्यवस्थित अगदी चांगलं ध्येय असणारा आणि त्या ध्येयाकडे जाण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते करणारा प्रौढ व्यक्ती म्हणून तयार होतो. तर आयदर ऑर, एकतर तसं होतं किंवा एकतर आपण गोंधळलेले राहतो आणि कदाचित आयुष्यभर राहतो. त्याच्यानंतर आपण लहान असताना कसे असतो माहितीये का? की आपण सिंपल असतो. म्हणजे काय? फक्त मला आई वडिलांचा मार नको आहे, किंवा मी जरी काही चूक केली ना तर त्यांच्या लक्षात नाही यायला पाहिजे, एवढं असतं. किंवा याच्यात माझा फायदा काय आहे, एवढीच आपली बुद्धी काम करते. त्याच्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर होतं काय की तू चांगलं वागलास माझ्याशी, तू मला मदत केली तर मी तुला करणार. म्हणजे गिव्हन टेक व्हायला लागतं थोडं थोडं. तू माझ्याशी चांगला तर मी तुला वेळेस चांगला. आणि मग हळूहळू आपल्याला कायदा काय असतो, कायद्याचं पालन का करायचं असतं हे सगळं कळायला लागतं. आणि शेवटी मग आपल्याला कळतं की समाजामध्ये आपल्याला राहायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं. पण ही डेव्हलपमेंट होताना जवळपास 20-22 वर्ष होतात, पण मधल्या काळात मात्र गोंधळलेली अवस्था असते.
असं असू शकतं की माझा फायदा असेल तेच मी करणार, पण कदाचित ते समाजासाठी घातक असू शकतं किंवा ते कायद्याला धरून नसतं. तर हे आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे. तर या वयात बऱ्याच वेळेला काही टिपिकल असतात, म्हणजे जसं लहान मुलं खेळात मशगूल असतात, खेळात जास्त वेळ घालवतात किंवा मोठी माणसं त्यांच्या कामात असतात. अशी किशोरवयीन अवस्थेत मध्ये काही गोष्टी असतात की त्यांचा मूड असा भयंकर वेगवेगळ्या ठिकाणी भरकटत असतो. कधी त्यांना खूप छान वाटतं, कधी उदास वाटतं, कधी जाऊ दे नको मला काही करायचं नाही असं वाटतं. 2-2 दिवस तुम्ही काही करत पण नाही किंवा एकदम झपाटून काहीतरी करायला उठता. दरसोटपणा खूप जास्त असतो. झोपेच्या वेळा पण अनियमित असतात, कधी झोपणार, कधी मग रात्र जागणार, गेमच खेळणार. तर हे सगळं या वयाची अवस्था आहे. किंवा खाण्याच्या सवयी पण काहीतरी वेगळं चटपट खायला आवडतं, म्हणजे फास्ट फूड आवडायला लागतं आणि एक्सप्लोर जास्त करू वाटतात गोष्टी. आणि जे काही खेळ असतात ना, मैदानी खेळ होतो, त्याच्यामधला पण प्रेफरन्स त्याच्यामध्ये करतो, म्हणजे कुठला खेळ मला आवडतो. मग काही लोकांचं असं होतं की काही लोकांना मैदानी खेळ कायमस्वरूपी आवडायला लागतात आणि त्यांची मग शारीरिक सुदृढता चांगली राहते. काही लोक मात्र मग खेळ टाळायला लागतात आणि मग गेमिंग आणि याच्या सगळ्यामुळे शारीरिक त्याची जी वाढ व्हायला लागते ती जशी हवी तशी होत नाही. बसा बाळांनो, मी तुमच्यासाठी चाललेलं लेक्चर आहे. तुमच्या मनातल्या सगळ्या शंका ते दूर करताय. तुम्हाला आवडणारा विषय काय करताय, प्रत्येक वेळेस तुम्ही तुमच्या मित्राशी बोलताय. आहेत ना, तर आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, बोलू शकता. आता इथून एकही मुलगा एकमेकाशी बोलणार नाही. आपण छान चर्चा करणार आहोत. जे काही मनात येते बोला. नीट बसा पहिल्यांदा. तर हे सगळं जे होतं याच्यामधले जे चेंजेस आहेत हे चेंजेस आपण नॉर्मल म्हणून घेतले पाहिजे. फक्त त्याने आपलं कुठं नुकसान होतंय का, आपल्या अभ्यासात आपण कुठे पाठीमागे पडतोय का हे बघितलं पाहिजे. थोडासा मूड खराब होणं किंवा कधी कधी खूप छान वाटणं, कधी कधी उदास वाटणं हे या वयात होऊ शकतं. किंवा राग येणं, चिडचिड होणं, पालकांवरती चिडचिड होणं, मित्रांमध्ये भांडणं होणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि मग बरेचशे गोष्टी आहेत की ज्या आपण या वयामध्ये आपल्याला ठरवायला लागतं की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण तोलतो, तुलना करतो आणि मग पुढे जातो. आणि या गोष्टी अशा असतात की आपल्याला स्वातंत्र्याची जाणीव व्हायला लागते. आपण स्वतंत्र आहे. आधी कसं बाहेर गेलो तरी मला मग रस्ता सापडेल की नाही, गरीब व्यवस्थित पोहोचेल की नाही, मग माझ्याकडे पैसे असतील, माझी सुरक्षितता कोण बघणार, असं सगळं असतं. पण या वयात असं वाटत नाही काहीतरी करून घेईन, मला जमेल. मग कधी न सांगता घरातून बाहेर पडणं आणि स्वातंत्र्य आपलं काय असतं त्याचा अनुभव घ्यावासा वाटत राहतो. पण याच्यामध्ये काय वेळेला काय होतं की पॅरेंट्स काय करतात, ते म्हणतात की आम्हाला सांगून गेलं पाहिजे, सगळं सांगितलं पाहिजे, तुम्ही कुठे काय याचं खात्री केली जाते. आणि मग कदाचित ते आवडत नाही. म्हणजे एका बाजूला तुमचं मन म्हणतंय की आम्हाला स्वच्छंदीपणाने फिरू दे, आणि पालक काय म्हणतात की सगळं काय आहे ते सांगून करायचं. ही अवस्था अशी असते की तुम्हाला पंख फुटलेले असतात, तुमचे पाय जमिनीने रुतलेले असतात. आणि ही अवस्था पुढच्या काही 3-4 वर्षासाठी असते. आणि त्याच्यानंतर काय होतं की ज्या वेळेला खात्री पटते आई वडिलांना, पालकांना की तुम्ही स्वतःसाठी निर्णय घेऊ शकता, त्यावेळेला मग त्यांची तुमच्यामधली इन्व्हॉल्वमेंट कमी होते आणि तुम्ही एक इंडिपेंडंट, एक स्वतंत्र प्रौढ व्यक्ती म्हणून विकसित होता. याच्यामध्ये टेम्पटेशन आहेत ना, म्हणजे काहीतरी नवीन करावं असं वाटतं की कुठलं तरी नशा करावीशी वाटते किंवा सेक्स्युअलिटीचा एक्सपेरिमेंट करावा लागतो किंवा एखादा नियम मोडून बघितलं तर काय होतं ते पण बघावं वाटतं. बाबा ठीक आहे, सिग्नल तोडला तर काय होतं बघूया, काय होतं असंही वाटायला लागतं. पण हे सगळे टेम्पटेशन असतात त्यावर. म्हणजे मला मर्यादा कुठेपर्यंत आहे, म्हणजे अडोलसन्स हा पिरियड असा असतो की अमर्यादा आहे, म्हणजे मला काही करता येईल, दुनियेमधलं काही मी करू शकेन असंही असतं. आणि त्याची चाचपणी केली जाते, प्रत्येकाला ते टेस्ट केलं जातं की कोणाला कळते का बघू, आणि ते कळलं तर मग मला त्याचा रिस्पॉन्स काय मिळतो, प्रतिसाद काय मिळतो, किंवा शिक्षण मिळते का, किंवा कळतं का. आणि याच्यामध्ये मग काही वेळेला गफलत होते आणि आयुष्यभरासाठी त्रास होऊ शकतो.
इथे ग्रुप फॉर्म होतात, म्हणजे तुमचे ग्रुप होतात, मित्रांचे ग्रुप तयार होतात आणि मित्रांचे ग्रुप तयार होणं खरंच गरजेचं असतं. फॅमिलीची साथ असते आणि त्याच्यासोबत मित्रांचा ग्रुप असेल आणि त्याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह पिअर प्रेशर, म्हणजे ग्रुपमध्ये असताना प्रत्येक वेळेला काहीतरी नुकसानदायकच होतं असं नाही. काही वेळेला जर तुमचा ग्रुप जर चांगला असेल तर तुम्ही एखादा चांगला खेळ खेळू शकता, ज्याच्याने तुमचं शरीर सुदृढ होण्यासाठी मदत होते. त्यामुळे ग्रुप फॉर्मेशन हे गरजेचं आहे. म्हणजे मैत्री असणं आणि मित्र तुमचे भरपूर बनणं हे गरजेचं आहे. तसं झालं तर तुम्ही एक प्रौढ व्यक्ती म्हणून विकसित होता. काही गोष्टी अशा प्रायव्हेट खाजगीमध्ये कराव्याशा वाटतात, पण मग असं काय काय खाजगी आणि काय काय सगळ्यांना माहिती पाहिजे याचा गोंधळ होतो काही वेळेला. पण हे नेहमी लक्षात ठेवा की जिथे तुमचं आरोग्य आणि जिथे तुमची सुरक्षितता धोक्यात येते तिथे मात्र तुमचे पालकमध्ये येणारच आहे. त्या गोष्टी सोडून जर तुम्हाला काही खाजगी गोष्टी करायच्या असतील तर करू शकता, पण जिथे तुमचं आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात येते तिथे मात्र पालक येणारच आहे. सेक्स्युअल आयडेंटिटी म्हणजे आकर्षण वाटणं, भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षण वाटणं, ते पण या वयात सुरू होतं. आणि त्याला कसं हाताळायचं, त्याची माहिती काय घ्यायची, ती माहिती कुठून घेतो आपण, ती माहिती मग योग्य असते अयोग्य असते, मग त्याच्यातून काही गैरसमज निर्माण होतात आणि मग जे काही प्रॉब्लेम येतात ते जर प्रॉब्लेम आले तर त्याचं सोल्युशन कसं करायचं त्याच्याबद्दल सर थोडीशी माहिती सांगते. एक 5 मिनिटं शांतपणे आहे, कारण की ह्या गोष्टी आहे ना, जे आता मी पुढच्या एक 5-10 मिनिटात तुमच्याशी बोलेन, ह्या गोष्टी तुमच्याशी डायरेक्टली कोणी बोलणार नाही. बऱ्याचदा आहे ना, पालकांचा म्हणा किंवा शिक्षकांचा या गोष्टी बोलताना थोडासा संकोच, काय म्हणतात त्याला, एक थोडंसं एम्बॅरेसिंग वाटतं किंवा कम्फर्ट झोन नसतो. तर ह्या गोष्टी एक डॉक्टर म्हणून मी तुमच्याशी बोलतोय, तर ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जसे तुम्ही आता 9वीत आहात, 14-15 वर्षाचे आहात, ॲडोलसंट एज ग्रुपमध्ये आलात, किशोरवयीन अवस्थेत आहात. तुमचे आता जसं आपण 2 मिनिटापूर्वी बोललो की बऱ्याच लोकांचे तुमचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप झालेले आहेत ना, बरोबर ना. तर आता ह्या वयामध्ये जसं सरांनी सांगितलं की गाडीचं वेग लागतं, मोबाईलचं वेग लागतं, तसंच ह्या वयामध्ये काही लैंगिक बदल पण आपल्या शरीरामध्ये होतात. आता ही लैंगिक बदल कुठली, प्रत्येक शब्द बोलल्यानंतर हसण्याची गरज नाही, आलं लक्षात. कारण की आपण जे काही शिकतो इथे तो एक सायंटिफिकली शिकतो हे समजून घ्या बेटा, आलं लक्षात. पहिली गोष्ट काही लैंगिक बदल होतात, जशी पिशी येणं असतं, काखेत केस येणं असतं, तसे जांभेत केस पण येणं असतं, लिंगाच्या साईजमध्ये बदल होणं पण असतं. पेनिस ज्याला म्हणतो आपण, म्हणता ना पेनिस माहिती की नाही माहिती? पेनिसच्या साईजमध्ये कोणाला माहित नाहीये? पेनिस म्हणजे लिंग माहित आहे? लिंग माहित नाही? बरं आपण तू जे लंबी करतोस त्या जागेला काय म्हणतोस? हसण्याची गरज नाहीये, आणि हसला तर पुढे येऊन उभं करून तुम्हाला बोलायला लावेल मी या विषयावर. त्याला म्हणतात लिंग. काही की असेल कोणाला एखादा शब्द माहीत नसतो, आपण इंग्लिशमध्ये पेनिस म्हणतो, मराठीमध्ये लिंग म्हणतो. तसं एखाद्याची भाषा जर मराठी नसेल किंवा ज्याला इंग्लिश कळत नसेल, त्याला त्या भाषेमध्ये त्या अवयवाला वेगळं काहीतरी म्हणतात. जसं हे कान आहे ना, कान, हे जसं नाक आहे, जसे हे हात आहे, तसंच ते पण शरीराचा एक अवयव आहे, बरोबर आहे की नाही? अवयव आहे. त्या अवयवाबद्दल आपण एवढी कुतूहलता ठेवायची, एवढी सिक्रेसी ठेवायची, तर मग आपण बोलतोय की नाही. मग त्या अवयवाशी काही निगडीत गोष्टी तुमच्या वयामध्ये कॉमनली होतात. आता मी म्हणा किंवा भूषण मेत्रे सर जे आहेत आता बोलतायत, आम्ही मागच्या 14 वर्षापासून प्रॅक्टिस करतो या गोष्टींची. तर तुमच्या वयातली बरीचशी मुलं क्लिनिकमध्ये येऊन प्रायव्हेटली बोलतात. आता तुमचा इथे मोठा ग्रुप आहे, त्यामुळे तुम्ही काही प्रायव्हेट गोष्टी आमच्यासोबत बोलाल, विचाराल, अशी अपेक्षा आहे. तुम्ही कराल की नाही हा तुमचा विषय आहे. पण बरीचशी मुलं ह्या वयामधली, तुमच्या जी 14, 15, 16, 17 वयातली मुलं आमच्याकडे येतात, ते काही तक्रारी घेऊन.
कुठली तक्रार असते? तर काही मुलं म्हणतात की सर आम्हाला रात्री झोपेमध्ये स्वप्न दोष झाला. ऐकलं कधी शब्द स्वप्न दोष? नाही ऐकलं? बरं कधी असं वीर्य गेलं असं माहीत झालं नाही? तर काही लोक म्हणतात की स्वप्न दोष झाला. कदाचित तुम्ही अजून लहान आहात, या गोष्टी आज नाही, एखाद्या वर्षानंतर 1.5 वर्षानंतर तुम्ही या गोष्टी अनुभवाल. आणि जेव्हा अनुभवाल तेव्हा जर त्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नसेल तर आपण घाबरून जातो एखाद्या गोष्टीबद्दल. की समजा एखाद्या वेळी लिंगामध्ये ताठरता येणे, लिंग थोडस मोठे होणे, हे समजा जर आपल्याला माहित नसेल तर आपल्याला काय वाटतं, अरे आपल्याला काही गुप्त आजार झाला का? माझ्याकडे तुमच्या वयातली जी मुलं येतात ओपीडीमध्ये ते विचारतात सर आम्हाला गुप्त रोग झालाय. गुप्त रोग, आता यांना मला वाटतं की आणि हे शिकला तरी कुठून शब्द गुप्त रोग? मग हे गुप्त रोग कुठून शिकतो आपण जेव्हा सार्वजनिक उतारीत जातो की नाही, तिथे फक्त स्टिकर तेच लावलेली असतात किंवा आपण पेपर मधल्या ज्या बातम्या असतात तिथे काही ऍडव्हर्टाईज असतात की नाही. तर काही मुलं येऊन अशी तक्रार करतात सर आम्हाला गुप्त रोग आला का? काही नाही सर, रात्री झोपेमध्ये वीर्य निघून गेलं. आता ही रात्री झोपेमध्ये तुम्ही वयामध्ये आल्यानंतर वीर्य जाणं अधून मधून ही नॉर्मल फिजिओलॉजिकल गोष्ट आहे. जशी तुम्हाला दाढी येणं, मिशी येणं तसं आलं लक्षात. किंवा कधी कधी एखाद्या वेळी काही वेळा काही प्रसंगानुसार लिंगामध्ये थोडासा ताठरता येते. आता हे पहिल्यांदा जर अनुभवलं, कधी आपण आतापर्यंत अनुभवलंच नाही आणि हे पहिल्यांदा जर अनुभवलं तर आपल्याला भीती वाटते, अरे काहीतरी झालंय. बरं बोलावं कोणाशी? नाजूक गोष्ट आहे. आईशी बोला तर आई धक्का देईल, पप्पाची बोलायला द्यायची ते हिंमत नाही. मग आपण कोणाशी बोलतो? मित्रांशी बोलतो. बरं तो मित्र जर शहाणा असेल तर ठीक आहे, त्यानंच कधी अनुभवला नसेल तर तो त्याचं काय उत्तर देणार? मग आपली भीती वाटते. तर जरीही तुम्ही ह्या वयामध्ये 14-15 वर्षामध्ये कदाचित या गोष्टी अनुभवलेल्या नसतील तरी पुढे जाऊन या गोष्टी तुमच्यासोबत घडल्यानंतर घाबरून जाऊ नका. याच्यासाठी आपल्याला सेक्स एज्युकेशन काय असतं हे महत्वाचं आहे. आता तुमच्या वयातले बरीचशी मुलं जी ओपीडीला येतात मला, काही लोकांना प्रेम होतं, काही लोकांना मुली आवडतात, मुली सगळ्यांनाच आवडतात है ना. पण काही लोकांना मुली गर्लफ्रेंड पाहिजे असते. तुमच्यापैकी कोणाला आहे का गर्लफ्रेंड? असेल तरी कोणी हात वर करणार नाही, हे मला माहिती आहे. बरोबर? गर्लफ्रेंड व्हावी वाटते, बरोबर आहे की नाही? बघा सगळ्यांना किती हसू येते की नाही गर्लफ्रेंड म्हटल्यावर. तर मला सांगा, गर्लफ्रेंड ह्या सगळ्या गोष्टीसाठी जसं आता सरांनी सांगितलंय, तुमच्याकडे गाडी चांगली आहे पण ड्रायव्हर थोडासा कच्चा आहे आणि ब्रेक योग्य नाहीये, तर अशा वेळी ही जी नाती असतात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतील, नवरा बायको असतील, स्त्री पुरुष ही नाती असतात, ते अत्यंत मॅच्युअर नाती महत्वाची असतात. जसं तुमच्या शरीराचं जर कोणी हास्य केलं तर चालतं का? तसंच स्त्रियांच्या शरीराकडे किंवा मुलींच्या शरीराकडे बघून चुकीच्या भावनेने हसणं, चुकीच्या भावनेने स्पर्श करणं, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तर ह्या गोष्टी जसे तुमच्यामध्ये काही बदल होतात मुलांमध्ये, तसंच मुलींमध्येही काही बदल होतात. जसं तुम्हाला वाटतं की तुमच्या विषयावर कोणी हसायला नाही पाहिजे, तसंच तुमच्या मुलींच्या डेव्हलपमेंटमध्ये जशी मुलींमध्ये काही डेव्हलपमेंट होतात, त्या डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही पण हसणं किंवा त्याचा चेष्टेचा विचार करणं योग्य नाही. हे आपण शिकलं पाहिजे. आणि आपल्याला घरातली आई बाबा पण हे शिकवतात ना की आपली फॅमिली व्हॅल्यू असते की आपल्याला दुसऱ्या सेक्सचा पण रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. बरोबर? बरं, आता हे तुमचं वय प्रेमात पडण्याचं किंवा नात्यात राहण्याचं आहे का? नाही का? नाही आहे.
तुमचं वय हे या नात्यात किंवा प्रेमात पडण्याचं नाही, कारण सरांनी सांगितलेलं आहे की आपल्याकडे ब्रेक नाहीये, आपला ड्रायव्हर कच्चा आहे आणि आपला जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असतो, मेंदूचा पुढचा भाग, ज्याच्यामध्ये जजमेंट असतं, ज्याच्यामध्ये कमिटमेंट असते, ह्या गोष्टी किंवा एक रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची जबाबदारी असते, तर हा भाग आपल्यामध्ये डेव्हलप झालेला नसतो. त्यामुळे आपण अत्यंत अपरिपक्व आहोत कुठल्याही नात्यांमध्ये जाण्यासाठी. आमच्या 12-15 वर्षांमध्ये ह्या मुलांची जी रिलेशन असतात तुटतात. मग आपल्याकडे पूर्ण हे नसतो, मग काहीतरी मुलं कमी जास्त वागतात, नाराज होतात, डिप्रेशन मध्ये जातात. त्यामुळे लक्षात ठेवा, सध्या तुमचा फोकस हा अभ्यासांवर आणि तुमच्या हळूहळू जसे 9वी, 10वी, 11वी, 12वी हे अभ्यासाचे दिवस वर्ष, तर त्याच्यावर फोकस ठेवा. बरं, याचा अर्थ तुम्हाला कोणी आवडू नये असं म्हटलं का मी? नाही, तुम्हाला आवडू शकतं कोणी, पण नातं ज्याला म्हणतो आपण, ते नातं करण्यासाठी आपण परिपक्व नाही. एवढी एक जर जाणीव ठेवली तर आपण आयुष्यात चुका कमी करू. राईट? ह्याच्यापैकी ह्या गोष्टींमध्ये आता मी जे बोललो 5 मिनिटांमध्ये, ह्याच्याबद्दल कोणाला काही विचारायचं आहे का? विचारायचं वाटलं? अजून कोणाला विचारायचंय? तर ही सेक्शुअल, मी जे म्हणलं की ह्या गोष्टी मला कोणी शिकवणार नाही. तर तुम्हाला बायोलॉजी शिकवलं जाते, सगळं शिकवलं जातं, पण जो त्याचा एक इमोशनल व्हॅल्यू, सोशल एस्पेक्ट आहे नात्यांचा, तो नात्यांचा आपण समजणं आणि त्याचं रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. कळालं? गुड. तर आपण किशोरवयीन अवस्था ही अगदी व्यवस्थित आहे किंवा किशोरवयीन अवस्थेमधून खूप छान पद्धतीने एखादा प्रौढ व्यक्ती तयार होतो असं कधी म्हणणार की ज्यावेळेला त्याचं अडॅप्टेशन म्हणजे त्यांना हे सगळे काही जे काही गोंधळाची अवस्था आहे ती खूप छान पद्धतीने त्या सगळ्याशी जुळवून घेतलेला आहे आणि त्याच्यातून तो एक जबाबदार नागरिक म्हणून मोठा होतो. तर त्याला आपण म्हणू की त्यांना जुळवून घेतलंय किंवा त्याचं अडॅप्टेशन व्यवस्थित झालंय. पण काही वेळेला काय होतं की काही लोकांचं हे ऍडजस्टमेंट होत नाही, म्हणजे त्यांना ते जमत नाही, कंट्रोल करता येत नाही स्वतःच्या भावनांवरती, इमोशनवरती, किंवा चर्चा झाली तरी काही वेळेला ते ऍक्शन करून मोकळे होतात आणि मग काही वेळेला गफलत व्हायला लागते. तर ज्या वेळेला हे जर माल ऍडजस्टमेंट झाली किंवा समस्या निर्माण होते असं कधी म्हणतो, ज्या वेळेला या 4 गोष्टी असतात. एक तर आपण खूप इतरांपेक्षा वेगळं राहायला लागलो, म्हणजे काय की वर्गात सगळे एकमेकाशी बोलतात आणि हा मुलगा बोलतच नाही, हा एकटा येतो, एकटाच राहतो, एकटाच खातो, एकटाच परत जातो, फार अगोल झालाय आजकाल. तर तो इतरांपेक्षा वेगळा झालाय, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. किंवा अकार्यक्षमता, म्हणजे अभ्यास करणं जे अपेक्षित आहे तुमचं या वयामध्ये ते होतच नाही. म्हणजे 7वी 8वी पर्यंत खूप छान अभ्यास करायचा, चांगले मार्क्स मिळवायचा, पण आता अभ्यास करत नाही, खूप अगदी नापास होण्या इतपत अशी अवस्था तयार झाली. किंवा खूप त्रास व्हायला लागला, तणाव निर्माण होतो, तुम्हाला झोप लागत नाही, सगळं तेच विचार येत आहेत, किंवा कशाचा अपराधीपणा वाटायला लागला आणि त्या संकोची भावनेनं अपराधीपणाने तुम्ही स्वतःलाही त्रास देताय, तुम्हाला ते शेअर पण करता येत नाही आणि त्याने तुमच्या सगळ्या अभ्यासावरती परिणाम व्हायला लागले. किंवा काही वेळेला धोका निर्माण होतो की जसं की व्यसन करणं किंवा मग लायसन नसताना गाडी चालवायची परवानगी नसताना गाडी चालवणं आणि मग स्वतःला किंवा इतरांना धोका निर्माण करणं. तर हे जर 4D असतील तर आपण नेहमी त्याला समस्या म्हणतो, म्हणजे प्रॉब्लेम अडोलेसंट म्हणतो. म्हणजे त्याला काही आजार म्हणत नाही, आपण किशोरवयीन अवस्था आणि त्याची ती त्या अवस्थेतला समस्येचा टप्पा म्हणतो. आणि हे सगळं केल्यानंतर आपण मग त्या किशोरवयीन मुलाला किंवा मुलीला मदत करतो आणि ते मदत करण्याचे काही वेगवेगळे भाग असतात. समजा हे त्या वेळेला मदत नाही झाली, त्या वेळेला त्या गोष्टी जर बघितल्या नाही गेल्या किंवा त्याला काही समाधान दिलं नाही गेलं तर काही वेळेला मग मानसिक आजार पण सुरू होतात आणि बरेचसे मानसिक आजार आहेत ते या किशोरवयीन अवस्थेमध्ये सुरू होतात. जसं की व्यसनाधीनता बऱ्याच वेळेला त्याची सुरुवात या अवस्थेमध्ये असते. स्किझोफ्रेनिया किंवा सायकोसिस सारखे आजार किंवा मूड डिसऑर्डर म्हणजे डिप्रेशन याचे आजार पण बऱ्याच वेळेला
या वयांमध्ये सुरुवात होते त्याची, जर हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित हाताळल्या नाही तर तुम्ही काही गोष्टी केल्या पाहिजे. प्रत्येक वेळेला तुम्हाला कोणीतरी गाईड करायला किंवा तुमच्यासोबत नेहमी कोणीतरी असेल असं होणार नाही कोणी कदाचित. त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा एकटे असाल तर एकटे काही वेळ तुम्ही काही गोष्टी कराल, त्याच्यामध्ये चुकाल. पण प्रत्येक वेळेला हे करताना जर तुम्ही तुमच्यापेक्षा मोठे जे लोक आहेत, तुमच्या घरचे जे आहेत, पालक वर्ग आहेत, त्यांच्या सोबत राहून जर या गोष्टी केल्या, त्यांना जर या सगळ्या गोष्टीची कल्पना देऊन जर तुम्ही नवनवीन अनुभव घेत राहिला तर ते थोडंसं सोपं आणि सुसह्य होणार आहे. आणि आपल्याला प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं ना, हो की नाही? सक्सेसफुल व्हायचं असतं की नाही? ओके. आणि मग सक्सेसकडे जाणारा पाथवे कसा असतो? असा स्ट्रेट लाईन नसतो ना बऱ्याच वेळेला. कधी पाठीमागे, कधी पुढे, कधी अपयश येतं. आणि तो जो गोंधळलेला रोड असतो त्याच्यातून आपण हळूहळू वाटचाल करत पुढे जातो. तर प्रत्येकासाठी हा मार्ग अगदी सोपा आणि सरळ नसतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला परीक्षा वगैरे आली तर काही टेन्शन येतं. टेन्शन चांगलं की वाईट? टेन्शन चांगलं की वाईट? किती लोकांना वाटतं टेन्शन वाईट आहे? हात वर करा. टेन्शन वाईट असं किती लोकांना वाटतं? टेन्शन चांगलं असं किती लोकांना वाटतं? टेन्शन चांगलं असं किती लोकांना वाटतं? हे कोणालाच वाटत नाही. म्हणजे सगळ्यांना टेन्शन नको आहे. पण या ग्राफमध्ये काय दिसतंय ते बघितलं का तुम्ही? या ग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेला फुल टेन्शन असतं त्यावेळेला आपला परफॉर्मन्स असतो तो शून्य होऊन जातो. आपण काहीच करत नाही. जर समजा परीक्षाच ठेवली नाही तर आपण अभ्यास करू का? म्हणजे ज्यावेळेला टेन्शन काहीच नसतं तरी सुद्धा परफॉर्मन्स आपला शून्य असतो. म्हणजे खूप टेन्शन घेतलं तरी आपला परफॉर्मन्स शून्य, आणि काहीच टेन्शन नाही घेतलं तरी आपला परफॉर्मन्स शून्य. त्यामुळे टेन्शन ही गोष्ट आवश्यक आहे, पण त्या टेन्शनला आपण कसं हाताळतो ते महत्वाचं आहे. त्यामुळे डोकं शांत राहून ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या गोष्टी तुम्ही हाताळत गेला, आणि काही गोष्टी मी सांगेन पुढे त्या गोष्टी करत राहिलात तर तुम्ही हे फुल्ली हँडल करू शकता. डोकं थंड ठेवून टेन्शनला सामोरं जाऊ शकता. मग त्याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट आलं, आपल्याला काय कधी करायचं आहे हे कळणं आलं. त्याच्यानंतर पुढचं आहे प्रॉब्लेम सॉल्विंग. हे टाईम मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाचं म्हणजे डेली रुटीन असतं. त्या डेली रुटीनमध्ये मग तुमची 7 ते 9 तासाची झोप आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला असं असतं की तुमची झोप जी असते ती त्या वेळेला नसते. म्हणजे तुम्ही रात्री 1 वाजता झोपता आणि मग सकाळी 10 वाजता उठता. ती जरी झोप 7 ते 8 तासाची असते तरी सुद्धा ती तुमच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी प्रॉपर नसते. त्यामुळे झोपेच्या वेळा, जेवणाच्या वेळा हे जपणं खूप गरजेचं आहे. शारीरिक व्यायाम जर होत नसेल तर त्याच्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. आणि काही गोष्टी मात्र स्वतः करायला आता शिकलं पाहिजे. म्हणजे जबाबदारी, म्हणजे उदाहरणार्थ बँकेची कामं करणं किंवा घरामध्ये आपला फायनान्शियल स्टेटस काय आहे, आपल्याला कुठल्या अडचणी आहेत, आपल्या कुटुंबाचा प्रश्न आता कुठला आहे, याच्यामध्ये तुम्ही भाग घ्यायला हरकत नाही. त्याची जाणीव करायला खरंच हरकत नाही. आणि काही वेळेला काही प्रॉब्लेम येतात ना, ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे त्याच्याबद्दल सर तुम्हाला सांगतो. तुमच्यापैकी आता किती लोक 6 ते 8 तास झोपतात? 8 तास झोपणारी किती लोक हात वर करा. नाही विचारतो, पुढचं मी पुढे विचारेन. 8 तास, बरं 8 तासापेक्षा जास्त किती लोक झोपतात? ज्यांनी 8 तासाला हात वर केला त्यांनी हात खाली केला. 8 तासापेक्षा जास्त किती लोक झोपतात? बर. आणि किती लोक 6 तासापेक्षा कमी झोपतात? 1 2 3 4. बरं, 6 तासापेक्षा कमी झोपण्याचं काही कारण आहे?
5. 6 तासापेक्षा कमी झोपण्याचं कारण काय? पुढे बाहेर जायचं असलं तर लवकर झोपून नाही मी कधीतरी झोपताय असं नाही विचारत. रेग्युलरली 6 तासापेक्षा किती लोक कमी झोपतात? आज कोणीतरी वर केला होता ना 6 तासापेक्षा. हे बेटा 6 तासापेक्षा कमी झोपतो ना, कारण सांग. जेवण उशिरा होतं. जेवण किती वाजता करतोस? 11. आणि उठतोस किती वाजता? 7ला. किती तास झाले? म्हणजे 11 झोपत नाही. बरं, 11 वाजता त्याचं जेवण होतं, 12-1 वाजता तो झोपायला जातो. मग तुला दुपारी झोप वगैरे येते? अभ्यासात इथे लक्ष देणं होतं स्कूलमध्ये? झोप नाही घेत? बरं, पण तू ते 6 तास झोपल्यानंतरही फ्रेश राहतोस? व्हेरी गुड. बरं, तुमच्यापैकी किती लोक 1 तासापेक्षा जास्त वेळ ग्राउंडमध्ये घालवतात? हात वर करा. स्कूलच्या ग्राउंडमध्ये नाही ना, स्कूलहून सुटल्यानंतरही ग्राउंडमध्ये वेळ किती लोक घालवतात? किती? 1 तासापेक्षा जास्त. सगळेजण ग्राउंडला जातात? बरं, आणि किती लोक ग्राउंडवर जात नाही? बरं, जी लोक ग्राउंडवर जात नाही ती काय करतात? मोबाईल. बरं, तर मॅक्झिमम टाइम तुम्ही ग्राउंडवर न जाता मोबाईलवर पण घालवता? किती लोक अभ्यास 2 तास करतात? किती लोक रोज 4 तास अभ्यास करतात? हात वर करा बरं. चालेल, एवढीच फक्त माहिती घ्यायची होती, कारण की या माहितीवर आहे ना पुढचे काही प्रश्न विचारणार आहे बरं मी तुम्हाला. तर आता जसं सरांनी सांगितलं तसं रेग्युलरिटी पाहिजे. म्हणजे तुमचं रेग्युलर झोप किती वेळ होते, तुमच्या जेवणाच्या वेळा किती आहेत ते महत्त्वाचं आहे, खाण्याच्या वेळा महत्त्वाच्या आहेत, स्टडी अवर्स आणि एक्सरसाइजचं टाईम. तर हे सगळं जर रुटीन असेल तर खूप सोप्या होतात. आणि मग टेम्पटेशन आहेत, जसं की कोणीतरी काहीतरी म्हणतं, मोबाईल फोन आहे, कॉम्प्युटर, इंटरनेट गेम्स आहेत, ॲडिक्शन्स आहेत, क्लास चुकवणं असेल, बंद करणं असेल, हे सगळे टेम्पटेशन तुम्हाला हाताळता आले पाहिजे, करता आले पाहिजे, तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की बीइंग मायसेल्फ, म्हणजे तुम्ही जसे आहात ते चुकीचे आहात असं कोणी म्हणत नाही आहे. पण तुम्ही ज्या वेळेला तुम्ही स्वतःसोबत असता त्यावेळेला तुमची इमोशनल हेल्थ किंवा तुम्हाला नाही म्हणण्याची तुमच्या मेंदूची तयारी झालेली नाही आहे हे लक्षात घेऊन काही गोष्टीला नाही म्हणायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे जसं की ड्रग यूज असेल त्याला नाही, म्हणजे ॲडिक्शनला नाही म्हणायला पाहिजे. तर काही फ्रेंड्स असतील की जे तुम्हाला निगेटिव्ह पिअर प्रेशरमुळे किंवा आग्रहामुळे काय करतात, चुकीच्या गोष्टींकडे तुम्ही आकर्षिला जातात, तिथे तुम्ही नाही म्हणलं पाहिजे. आणि मग जे काही फ्रेंड्स आहेत जे तुम्हाला सोबत असल्यानंतर तुमचा अभ्यास चांगला होतो, तुम्ही खेळता एकत्र किंवा तुम्हाला नवीन नवीन गोष्टी कळतात किंवा तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात ते एकमेकांशी शेअर केल्यानंतर तुम्हाला सोल्युशन मिळतं, तर अशा लोकांसोबत तुमची मैत्री वाढत गेली पाहिजे. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसे राहू द्या, पण त्याच्यासोबत जिथे तुमची ब्रेक सिस्टीम डेव्हलप झालेली नाही आहे किंवा ड्रायव्हर तुमचा जो एकदम कच्चा आहे त्याचं मात्र ध्यान राहू द्या तुम्हाला. जर पालकांना किंवा टीचरना त्यांचे काही अनुभव असतील, काही त्यांचे क्वेश्चन्स असतील तर ते विचारू शकतात. आणि मुलांना जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत
तर तेही तुम्ही विचारू शकतात. पहिल्यांदा आपण पालकांकडे आणि किंवा शिक्षकांकडे वळूया. जर कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया विचारा, सो दॅट वी कॅन डिस्कस द थिंग इन फ्रंट ऑफ देम ऑल्सो. हां सर. सर, शाळेमध्ये आम्ही बरेच वर्षापासून शाळेमध्ये आहोत. मुलांच्या मनामध्ये खूप काही वाईट विचार चाललेले असतात, जे ना भिंतीवर ते लिहितात. त्या अक्षरशः त्या शिव्या लिहिलेल्या असतात. शारीरिक सेक्च्युअलिटी जे म्हणतो ते प्रत्यक्ष त्यांनी लिहिलेलं असतं. यांना सगळ्यांना ते माहिती आहे आणि त्या गोष्टीमध्ये ते जास्त रममान झाले. माझा अनुभव आत्ता मी जे बघतोय ना या मुलांमध्ये, तर त्या विषयामध्ये ते जास्त आहे. पण ते त्यांच्या मित्राबरोबर ते बोलत असतात आणि त्यातून काही गैरप्रकार घडतात. किंवा एखादा मुलगा येतो, आता 9वी 10वीचे तोच 11वीला आल्यानंतर मला असं कळतं की तो प्रेमात पडला आणि वेडा. अशीही मुलं माझ्याकडे येतात. तर ही कंडिशन का होती? मग ह्या मुलांनी त्यासाठी स्वतःला स्टेबल करण्यासाठी काही एम ठेवलं पाहिजे का? किंवा काहीतरी एक मोटिव्ह पाहिजे का? किंवा ह्यांचं जे सराउंडिंग आहे, मोबाईल उघडला की सर्वात जास्त आम्ही काही वर्गांमध्ये फिरतो तर त्याच गोष्टी ते बघत असतात. ते आत्ता सांगत नाहीत आपल्याला, पण असं का होतं? तर त्याच्यावर ते कंट्रोल करण्यासाठी या मुलांना आपण मार्गदर्शन करावं त्या विषयावर, अशी वैयक्तिक माझी इच्छा आहे. आपण हे प्रेझेंटेशनच्या वेळी पण शिकलो आहे की ह्या वयामध्ये बरीचशी काही बदल होतात. मग ती बदल सायकोलॉजिकल किंवा आपण भावनिक बदल पण म्हणतो आणि लैंगिक बदल पण, शारीरिक बदल पण. बरोबर आहे की नाही? आणि आता जे सरांनी प्रश्न मांडला, मी 9वीतून 10वीतून 11वी या सगळ्यातून गोष्टी गेलेलो आहे. त्यामुळे त्या वयामध्ये आपल्या डोक्यात काय काय विचार असतात हे मला माहीत आहे. तुमच्या डोक्यात काय विचार चालू आहेत हेही माहीत आहे. पण सर्वात महत्त्वाचं आहे की ह्या वयामध्ये खूप डिस्ट्रॅक्शन्स असतात. आणि स्पेसिफिकली जे सरांनी विषय मांडला की काही गोष्टी, लैंगिक गोष्टी डोक्यात चालू असतात आणि ते आपण कुठून तरी ऐकलेलं असतं. आणि आता तुमच्या जनरेशनसाठी हे खूप सोपं आहे. जरी तुम्ही काही मोबाईल उघडला, जसं आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं ना, 3 तास 4 तास 5 तास सगळेजण मोबाईलवर असतात, ऑनलाईन असतात. तर मोबाईलवर ऑनलाईन गेमिंग करत असताना एखादं दुसरं ब्राउझरवर ओपन केलं तर आपल्याला दुसऱ्याही काही गोष्टी बघायला मिळतात. उदाहरणार्थ पॉर्नोग्राफी. ऐकलंय पॉर्नोग्राफी? नाही म्हणता? नक्की. बरं, काही गोष्टी ज्या आपल्याला एक्सेप्टेड नाही आहेत, म्हणजे काही गोष्टी प्रत्येक वयानुसार अप्रोप्रिएट असतात. ज्या गोष्टी काही वयामध्ये जाणणं गरजेचं आहे त्या गोष्टी जाणणं गरजेचं आहे. काही गोष्टी ज्या वयामध्ये एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे त्या वयामध्ये एक्सपेरिमेंट करायचं आहे. पॉर्नोग्राफीचा अर्थ असा असतो की काही लैंगिक गोष्टींबद्दल असणारी माहिती किंवा चित्रफित ज्याला म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही? तर त्याच्याबद्दल बघून सुरुवातीला जेव्हा आपण पहिल्यांदा बघतो तेव्हा आपल्या मनात एक क्युरिओसिटी येते, अरे हे नेमकं काय? काही लोकांना अगदीच घाण वाटतं, काही लोकांना भीती वाटते कोणी बघितलं की काय. पण मॅक्झिमम मुलांचं, तुमच्या वयातली मुलं जी असतात कोमळ अवस्थेतली, त्या मुलांना त्या गोष्टींबद्दल क्युरिओसिटी असते. तुमचं वय ते आहे 14 ते 16 हे वय सेक्शुअल क्युरिओसिटीचं आहे. तर ह्या वयामध्ये आपल्याला वाटतं की अरे काहीतरी आपण बघितलं, मग ते आपल्याला एकदा आवडलं, मग आपण ते परत परत बघायला परत बघायला लागतो. मग ते परत बघायला लागल्यानंतर जसं गेम या गोष्टींचं ॲडिक्शन होतं, तसंच त्या काही गोष्टी बघण्याचं ॲडिक्शन होतं. बरं, त्या गोष्टी आपल्या डोक्यात फिरत राहिल्यानंतर त्याचा परिणाम आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर, आपल्या भावनिक स्वास्थ्यावर आणि आपल्या अभ्यासावरही परिणाम होतो. तर ह्या गोष्टी जसं सरांनी सांगितलंय, प्रॉब्लेम काय की तुमच्याकडे ना असं फुल रस्ता आहे, तुमचं वय असं आहे ना की पूर्ण हायवे फ्री आहे, पण तुमच्याकडे तुमच्या गाडीला ब्रेक नाहीये आणि तुमचा ड्रायव्हर कच्चा आहे. तर काही गोष्टी कंट्रोलच्या बाहेर जाऊ शकतात. तर ह्या गोष्टी कंट्रोलच्या बाहेर जाण्याची शक्यता जास्त असते. कुठल्या गोष्टींची? गेम ॲडिक्शन, किंवा आपण पॉर्न बघणं, किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठलं, आपण एखाद्या फ्रेंडनी सांगितलं की नाही सिगरेट, अजून काही मुलं बिडी पितील, सिगरेट पितील, तंबाखू खातील, कारण की त्यांनी बघितलेलं असतं आजूबाजूला मोठी लोक असं करतात तसे करतात. त्याचं आकर्षण असतं आपल्याला की आपणही करायला पाहिजे. आपण तसं केलं तर आपल्या लोक मोठी समजतील, दादा समजतील, भाऊ समजतील, बरोबर आहे की नाही? तर आपल्या ह्या गोष्टींबद्दलचं आकर्षण खूप असतं आणि त्या आकर्षणातून
आपण त्या गोष्टींमध्ये बुडलो कधी आणि त्या गोष्टींची सवय कधी लागली आपल्याला हे आपल्याला कळणार नाही. कशामुळे आपला प्री फ्रंटल कॉर्टेक्स डेव्हलप झालेला नसतो त्या वयामध्ये, त्यामुळे चुका होण्याच्या शक्यता कमी असतात. जर तुमच्या कोणाच्याही डोक्यामध्ये असे सारखेच विचार येत आहेत आणि तुम्हाला वाटतं की मी असा मुलगा नाहीये सर, मला असे विचार यायला नाही पाहिजे, पण सारखेच माझ्या डोक्यामध्ये विचार येतात, तर अशा वेळी तुम्ही जर तुम्हाला वाटतं की तुमच्या पालकांसोबत बोलू शकता, कारण की ह्या विषयावर बोलण्यासाठी सर्वात रिलायबल लोक कोण असतील तर तुमचे आई वडील. जर तुम्हाला वाटत असेल की आई बाबा बोलू शकतात किंवा मी त्यांच्यासोबत बोलू शकतो तर त्यांच्याशी बोला. जर तुम्हाला वाटतं त्यांच्याशी बोलू शकत नाही तर तुमच्या शाळेतली जी काही शिक्षक असतील ज्यांच्याशी तुम्हाला वाटतं की मी हिमतीने बोलू शकतो आणि मला कुठल्याही पद्धतीने जज न करता माझे टीचर मला या बाबतीत मार्गदर्शन करतील तर त्यांच्याशी बोला. नाही बोलू शकत असेल तर तुमच्या नात्यातली जी कोणी तुमचे मोठे भाऊ असतील किंवा बहीण असतील त्यांच्याशी बोला. ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे जर तुम्ही कन्फ्युजन मध्ये अडकलेला असाल आणि तुम्हाला कळत असेल की अरे मला तर ब्रेकच लागत नाहीये आणि माझी गाडी भरधाव पळते, तर अशा वेळी तुम्हाला कोणाशी ना कोणाशी बोलून त्याची मदत घेणं फार गरजेचं असतं. लक्षात आलं? म्हणजे ह्या गोष्टी आता जरी तुम्ही म्हणत असाल की नाही माहित नाही किंवा आम्ही केलेल्या नाही, असं नसतं. या वयाच्या टप्प्यावर काही काही गोष्टी घडतात, अजूनमधून आपल्याला डिस्ट्रॅक्शन्स होतात, पण ते डिस्ट्रॅक्शन आहे आणि या गोष्टी आपण सांभाळू शकत नाही हे समजणं आपल्याला गरजेचं आहे आणि ते टाळणं त्या वयामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न विद्यार्थी मित्रांनो, या दोन डॉक्टरांनी, डॉक्टर भूषण मेत्रे आणि सुनील गौडा या दोन डॉक्टरांनी तुम्हाला जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते अत्यंत मनमोकळेपणे केलेलं आहे, त्याबद्दल जोरदार अनुभवी पद्धतीने टाळा. मला इथे एकच सांगावंसं वाटतंय की तुम्ही सर्व मुलांनी योग्य तो आहार घेणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळले पाहिजे, कारण या वयामध्ये तुमची शिकण्याची ताकद जी असते ती खूप जबरदस्त असते. लवकरात लवकर तुम्ही एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करता, शिकत असता, त्यात प्रावीण्य मिळवत असता आणि या गोष्टीचा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये जेव्हा काही गोष्टींना सामोरं जायचं असतं, तणाव निर्माण होतो, त्यावेळेला तुम्हाला याचा सहज उपयोग होत असतो. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की हे जे वय आहे हे तुमचं घडण्याचं आहे आणि बिघडण्याचं सुद्धा आहे. आपण ठरवायचं की आपल्याला घडायचं आहे का बिघडायचं आहे. त्यासाठी आपल्याला आपला मित्र परिवार हा खूप महत्त्वाचा आहे. आपण आपले मित्र निवडताना योग्य अशा मित्रांची निवड केली पाहिजे जे तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवतील आणि त्यातूनच तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास हा होणार आहे आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचणार आहात. यानंतर पालक शिक्षक संघातर्फे आपल्या आलेल्या पाहुण्यांना मानचिन्ह देण्यात येणार आहे. तर मी माननीय मुख्याध्यापिका सौ मास्टर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या पाहुण्यांना मानचिन्ह प्रदान करावं. सर्वप्रथम डॉक्टर भूषण मेत्रे. डॉक्टर सुनील गौडा. धन्यवाद मॅडम. यानंतर मला माहिती आहे तुम्ही सर्वजण कंटाळलेले आहात. यानंतर कागद प्रदर्शन करणार आहे परिवेशिका श्रीमती काळे. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ मास्टर मॅडम, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री मोरे सर, उपस्थित पालकवर्ग, माझे सरकारी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र. आपल्या शरीराच्या ज्या अवस्था आहेत त्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये तुम्ही आता पोहोचलेले आहात किशोरवयीन अवस्थेमध्ये आणि या अवस्थेत होणारे जे शारीरिक बदल आणि त्याच्याबरोबर होणारी जी
देऊन डॉक्टर सुनील गौडा आणि डॉक्टर भूषण मेहते यांनी शास्त्रोक्त माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि याच्याबद्दल मी प्रशासनाने त्यांचे आभार मानते आणि याचं जे नियोजन आहे ते गेली 2-3 महिन्यामध्ये सारखं मागे लागलेले होते. आपले पालक शिक्षण संघाचे उपाध्यक्ष श्री नवरे सर यांनी याचं आयोजन केलेलं आहे आणि पालक शिक्षक संघातर्फे यांना मानचिन्ह दिलेलं आहे. याच्याबद्दल प्रशासनातर्फे त्यांचे